नमस्कार, मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवेकर. आजचा विषय कर्जमुक्तीसाठी व अचानक धनलाभ होण्यासाठी. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल. चला तर जाणून घेऊ आजचा विषय. आपण आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून म्हणा, नोकरीच्या माध्यमातून म्हणा, आपण कर्ज उचलतो. आपल्या घरातल्या अडचणीसाठी, दुखण्यासाठी किंवा अन्यथा घर घेण्यासाठी, घराचं बांधकाम करण्यासाठी, कशासाठीही आपण कर्ज उचलून आपलं काम भागवतो. पण नंतर ते कर्ज आपल्या जशा पद्धतीने फेटायला पाहिजे तसं फेटत नाही. बऱ्याच वेळेला आपण व्यवसायात असतो. व्यवसायामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत नाही आणि अन्यथा भरपूरही आपल्याला तिथून फायदे होत नाहीत, नुकसान होतात. मग आपल्याला कर्ज तर फिटावं आणि कधी-कधी आपल्याला अचानक धनलाभही व्हावा. धनलाभ होणे म्हणजे आपल्या कष्टातून थोडं यश आपल्याला बेनिफिट जास्त मिळावं. धनलाभ ह्याचा अर्थ असा होतो. बऱ्याच वेळेला ह्या सर्व काही गोष्टी करून, उपाय करूनही आपल्याला रिझल्ट मात्र लागत नाहीत. मनासारखे कुठलेही रिझल्ट लागत नाहीत. आपण कधी कुलदेवतेची उपासना करतो, त्या ग्रहांची उपासना करतो, अन्यथा अजून कुठल्याही देवांची आपण उपासना करतो. पण आपल्याला पैशाची प्राप्ती मात्र होत नाही. मग आपण लक्ष्मीची एखादी व्रतवैकल्य उपासना, भरपूर उपासना आपण करतो, तरीही आपल्याला फळाची प्राप्ती होत नाही. मग कलियुगामध्ये सर्व पैशाचा संबंध आहे तो राहू आणि केतूच्या संबंधित आहे. आपल्या कुंडलीमध्ये जर राहू, केतू अनिष्ट असेल, तर कर्ज मात्र सतत होत राहतं. मग आजचा उपाय केतूला धरूनच आहे. केतूचा उपाय जर तुम्ही ह्या पद्धतीनं हा जर उपाय केला, थोडा उपाय अवघड आहे, पण आपल्याला तो निश्चित फलप्राप्ती देणार आहे. चला तर जाणून घेऊ आजचा उपाय. आपल्याला चांदीची एक चावी तयार करून आणायची आहे. आपल्या जेवढी आपल्याला घडेल तेवढी चावी लहान करा, मोठी करा. त्यानंतर लाजवंती किंवा लाजाळूचं झाड असतं छोटं, त्याच्या 16 फांद्या आपल्याला तोडायच्या आहेत. त्या 16 फांद्या आपल्या बोटा एवढ्या तोडून त्या फांद्या आपल्याला आणायच्या आहेत. पुष्य नक्षत्रावर संध्याकाळी तिन्ही सांजेला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ती चांदीची चावी घ्यायची आणि चांदीच्या चावीला त्या लाजाळूच्या फांद्या 16 पिवळ्या दोऱ्याने बांधायच्या आहेत आणि बांधून त्यानंतर एका वाटीमध्ये, वाटी कुठली स्टीलची घ्या, कुठलीही घ्या, त्या वाटीमध्ये गच्च धने भरायचे आणि जिरे भरायचे मिक्स करून आणि ती चावी त्याच्यावर ठेवून द्यायची. त्याच्यानंतर त्याचं पूजन व्यवस्थित करा. हळदी-कुंकू वाहून लक्ष्मी म्हणून पूजा करा. गूळ खोबऱ्याचा किंवा फुटाणे गुळाचा नैवेद्य दाखवा. हे झाल्याच्या नंतर मात्र ते तिजोरीमध्ये किंवा आपला जिथं व्यवसाय चालतो तिथं गल्ल्यामध्ये हे तुम्ही वाटी ठेवून द्या. निश्चित फलाची प्राप्ती होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.